नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष. परंडा शहरात बालाजी मठातून परंपरेनुसार रंगाची उधळण करत मिरवणूक काढून रंगोत्सव साजरा करण्यात आला. परंडा शहरात सप्तरंगाची मुक्तपणे उधळण करत रंगपंचमीचा उत्सव रविवार दिनांक 8 रोजी मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार येथील बालाजी मठातून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रंगाचे भरलेले पिंप घेऊन शहरात रंगाची उधळण करीत होळीचे सवाद्य गाणी म्हणत मिरवणुकीने प्रथेनुसार शहरातील मंगळवार पेठेत जाऊन रंगयुद्ध खेळण्यात आले. यावेळी शहरवासियांनी युवकांनी मोठी गर्दी केली होती. रंगांची उधळण करून शहरातील चौकाचौकात तरुणाईने मोठा जल्लोष साजरा केला. शहरात रंगपंचमीनिमित्त रविवारी सकाळपासूनच बच्चे कंपनीने रंगाची उधळण करत गल्लोगल्ली मोठा आनंद घेतला. सवंगडी मित्रमैत्रिणींना रंगात भिजताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद उत्साह ओसंडून वाहत होता. महिला वर्गाची रंग फेकण्याची आघाडी होती. चौकाचौकात रंग उधळत तरुणाई दंग झाली होती. शहरात होळी रंगपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे आणि येथील भवानी शंकर काळा मारुती मंदिरासमोर राजपूत आणि इतर समाजबांधव होळी गीते म्हणतात. रंगपंचमी निमित्त येथील राजापुरा गल्लीतील बालाजी मठातून रंगाचे पिंप ट्रॉलीसह दुपारी 4 वाजता ढोल झांज वाद्यासह मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून होळीचे स्वरचित ऐतिहासिक हिंदू देवदेवतांचे, छत्रपती शिवाजी महाराज यशोगाथा, भगतसिंग स्वातंत्र्यवीरांची यशोगाथा, सामाजिक प्रबोधनपर सवाद्य होळीगीते म्हणत सायंकाळी 5:30 वाजता शहरातील मंगळवार पेठेत मिरवणूक पोहोचली आणि या मिरवणुकीत तरुणाई आबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परंपरा आणि प्रथेनुसार मंगळवार पेठेत सुमारे तासभर रंगयुद्ध खेळण्यात आले आणि यावेळी रंगाची मुक्तपणे उधळण करण्यात आली. शहराचा आठवडी बाजार रविवारी भरतो, मात्र रंगपंचमीनिमित्त बाजार भरलाच नाही. शहरात दुपारी 12 वाजल्यापासूनच मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलीस निरीक्षक आसाराम चौरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रंगपंचमीचा सण शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.